Hello students, today we will discuss about the chemical properties in that nucleophilic substitution reactions of alkyl halide. या चॅप्टर मध्ये आपण हा टॉपिक त्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत की ज्यामध्ये केमिकल प्रॉपर्टीज तुम्हाला पाहिजे आहेत. जसं लास्ट व्हिडिओ मध्ये अल्किल हलाइडच्या प्रिपरेशन मेथड्स आपण स्टडी केल्या. आज आपल्याला पाहायचं आहे त्याच्या रिएक्शन्स की ज्यामध्ये फर्स्ट आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स. या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन्स मध्ये कोणत्या रिएक्शन या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन म्हणायचं आहे यामध्ये लक्षात घ्या. अल्किल हलाइड की ज्यामध्ये जनरल लिहिलंय आपण CX म्हणजे या कार्बनवर एक हॅलोजन ॲटम प्रेझेंट आहे. हा झाला अल्किल हलाइड. आता या अल्किल हलाइड मध्ये CX हा जो बॉन्ड आहे त्या बॉन्डचं नेचर आपण बघूया की ज्यामध्ये हा बॉन्ड जो आहे दिस बॉन्ड इज अ पोलार वन की ज्यामध्ये कार्बन कॅरीज पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज and halogen carries partial negative charge. That means this carbon it form the electrophilic center. यामध्ये तो जो कार्बन ॲटम आहे तो कार्बन ॲटम हा इलेक्ट्रोफिलिक सेंटर त्या ठिकाणी फॉर्म करतो. आणि अशा अल्किल हलाइडची रिएक्शन जेव्हा एखाद्या न्यूक्लियोफाइल सोबत जेव्हा होते, मी इथे त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिलं NU म्हणजे न्यूक्लियोफाइल असा एक रिएक्शन की ज्यामध्ये निगेटिव्ह चार्ज कॅरी करतो तो, तेव्हा मात्र इथे सबस्टिट्यूशन रिएक्शन होते. आणि ज्या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये ह्या हॅलोजनला हा न्यूक्लियोफाइल रिप्लेस करतो आणि त्यापासून तुम्हाला त्यामध्ये जो मिळणारा नवीन प्रोडक्ट आहे तो मात्र या प्रकारचा मिळतो. आणि हा हॅलोजन हा त्या ठिकाणी डिस्प्लेस होतो म्हणजे या हॅलोजनला हा न्यूक्लियोफाइल डिस्प्लेस करेल. तर अशा प्रकारची जी रिएक्शन त्या ठिकाणी होते त्या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं म्हणायचं की ज्या न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये अल्किल हलाइड मधला जो हॅलोजन ॲटम आहे हा हॅलोजन ॲटम दुसऱ्या न्यूक्लियोफाइलला रिप्लेस होतो, सबस्टिट्यूट होतो. म्हणून या रिएक्शनला न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. यामध्ये आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेणार आहोत की यातला हा जो न्यूक्लियोफाइल म्हणजे जो रिएजंट आहे ते रिएजंट्स आपण त्या ठिकाणी डिस्कस करूया. त्यामध्ये आपण पहिला घेऊयात एक्झाम्पल रिएक्शन विथ. त्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल रिएक्शन विथ aqueous NaOH और aqueous KOH. यामध्ये aqueous NaOH aqueous KOH म्हणजे काय. आता या ठिकाणी AQ म्हणून दाखवलं मी. AQ म्हणजे ज्याला आपण aqueous असं म्हणता येईल. आता aqueous शब्दाचा अर्थ काय होतो. जसं आपण पहा जनरल आपल्या डेली लाईफ मधलं उदाहरण लक्षात घ्या. आपण चहा करतो. चहा करत असताना पाण्याचा वापर करून सुद्धा चहा तयार करता येतो किंवा दुधाचा चहा आपल्याला बनवता येईल. पाण्याचा चहा बनवतो तेव्हा पाणी हा त्या ठिकाणी सॉल्व्हंट आपण घेतो म्हणजे पाण्याचा चहा तयार झाला. आणि ते जर दूध वापरून जर चहा तयार केला तर त्याला आपण दुधाचा चहा असं म्हणतो. तसं हे NaOH किंवा KOH चं सोल्युशन आपण ॲक्वियस बनवलं म्हणजे NaOH हा सॉल्ट आपण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये वॉटर यूज करून त्याचं जर सोल्युशन जर बनवलं तर हे NaOH चं सोल्युशन तयार होतं. पण त्या सोल्युशनला डिनोट करत असताना आपण केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये त्याला ॲक्वियस असं म्हणायचंय. हा जो शब्द आहे त्या ठिकाणी खूप महत्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. ॲक्वियस NaOH किंवा ॲक्वियस KOH जर घेतलं तर या ठिकाणी सबस्टिट्यूशन रिएक्शन त्या ठिकाणी होते. म्हणजे लक्षात घ्या ॲक्वियस का म्हणायचं त्याला, कारण याचं NaOH चं सोल्युशन तयार करत असताना आपण वॉटर हा सॉल्व्हंट घेतला. तेच NaOH चं सोल्युशन तयार करण्यासाठी आपण जर अल्कोहोल हा जर त्या ठिकाणी सॉल्व्हंट जर घेतला
तर तयार होणारं जे सोल्युशन तयार होतं ते NaOH चं सोल्युशन तयार होणार ऑब्विसली, परंतु इथं हे जे सोल्युशन तयार होतं ते मात्र ALC म्हणजे अल्कोहोलिक असेल. ऍक्वियस NaOH चं सोल्युशन तयार करण्यासाठी वॉटर हा सॉल्व्हंट यूज केला, तेच NaOH चं अल्कोहोलिक सोल्युशन तयार केलं तर तेव्हा मात्र अल्कोहोल हा सॉल्व्हंट त्याच्यासाठी आपण यूज केला. त्या ठिकाणी हे जे ब्रीफ वर्ड्स आहेत ते लक्षात घ्या, ऍक्वियस. आणि अशा ऍक्वियस NaOH सोबत आपल्याला या अल्किल हलाइडची रिॲक्शन त्या ठिकाणी करायची आहे. तर त्यात आपण एक्झाम्पल घेऊया. परत मी सुरुवातीला जनरल रिॲक्शन त्या ठिकाणी तुम्हाला सांगते. अल्किल हलाइड ज्याला आपण RX न डिनोट करतो, याची रिॲक्शन झाली NaOH सोबत. NaOH कसा घेतला आपण? AQ म्हणजे ऍक्वियस. सिंपल सबस्टिट्यूशन रिॲक्शन होईल की ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये X जो हॅलोजन आहे तो रिप्लेस होतो OH या ग्रुपने. म्हणजे तुम्हाला NaX हा बाय प्रोडक्ट त्या ठिकाणी मिळेल. म्हणजे ह्या X ला OH हा रिप्लेस करतो आणि तुम्हाला ROH हा प्रोडक्ट मिळेल प्लस NaX. आणि या कंपाऊंड मध्ये OH हा फंक्शनल ग्रुप आहे, म्हणजे तयार होणारा जो कंपाऊंड असेल तो मात्र अल्कोहोल असेल. तर दिस इज द रिॲक्शन. आपण एक्झाम्पल घेऊया. CH3Br मिथाइल ब्रोमाइड. उदाहरण घेतलं आपण मिथाइल ब्रोमाइड ची रिॲक्शन केली NaOH सोबत. इथे ऍक्वियस आहे तो. तर या सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते की ज्या सबस्टिट्यूशन रिॲक्शन मध्ये CH3Br मधला जो ब्रोमीन ऍटम आहे तो रिप्लेस होतो OH या ग्रुपने आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल CH3OH प्लस NaBr. आणि याला म्हणायचंय CH3 म्हणजे मिथाइल, OH ग्रुप आहे म्हणून तो अल्कोहोल झाला. मिथाइल अल्कोहोल हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. तसंच अजून एक उदाहरण घेतलं मी. CH3 CH3 आणि I. परत याची रिॲक्शन आता पहा. NaOH च्या ऐवजी आपण KOH पण घेऊ शकतो. KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड ज्याला म्हणतो आपण, तो सुद्धा ऍक्वियस लागेल. आणि याच्या सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा वरच्या रिॲक्शन प्रमाणे हॅलोजन ऍटम हा रिप्लेस होतो OH या ग्रुपने आणि त्यानुसार तुम्हाला करस्पॉन्डिंग प्रोडक्ट मिळेल आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल K विथ दिस I म्हणजे पोटॅशियम आयोडाइड हा तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळाला. आणि अशा प्रकारे याचं नेम तुम्हाला देतात. दिस इज आयसोप्रोपिल आयोडाइड आणि हा असेल आयसोप्रोपिल अल्कोहोल किंवा त्यालाच आपण 1 2 3 प्रोपेन आहे तो 2 नंबरच्या कार्बनवर OH ग्रुप आहे, प्रोपेन टू ऑल असंही त्याला तुम्हाला म्हणता येतं. तर ही त्या ठिकाणी फर्स्ट रिॲक्शन घेतली आपण की NaOH किंवा KOH सोबत जर त्या ठिकाणी त्याची रिॲक्शन झाली तर तुम्हाला मिळणारा प्रोडक्ट हा अल्कोहोल मिळतो. तर दिस इज द वन रिॲक्शन. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेऊयात आपण. सेकंड आहे रिॲक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. सोबत तुम्हाला त्याची अल्किल हलाइडची रिॲक्शन करायची आहे. सेम रिॲक्शन RX इज रिॲक्टेड विथ परत मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. मॉइस्ट शब्दाचा अर्थ होतो वॉटर कंटेंट आणि दुसरा काय आहे तो Ag2O. म्हणजे या मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. मॉइस्ट विच कंटेन द वॉटर आणि Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साइड सोबत जेव्हा त्याची रिॲक्शन होते तेव्हा AgOH म्हणजे हा तुम्हाला सिल्वर OH ग्रुप ज्याला आपण हायड्रॉक्साइड म्हणू, सिल्वर हायड्रॉक्साइड मिळेल. बॅलन्स करण्यासाठी सिल्वरचे 2 ऍटम्स म्हणून मी याला ट्वाइस करते. याला 2 ने मल्टिप्लाय केल्यामुळे बाकीच्या सर्व ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे ऍटम्स या ठिकाणी बॅलन्स होतात.
तर पहा RX इज रिॲक्टेड विथ दिस AgOH. परंतु हा AgOH आपल्याला कशापासून मिळाला म्हणून ॲरो वरती लिहून द्यायचं Ag2O प्लस H2O, किंवा तुम्ही मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड असं जरी लिहिलं इथे तरी सुद्धा चालेल. इथे पहिल्याप्रमाणे सबस्टिट्यूशन की ज्यामध्ये हॅलोजन ॲटम हा रिप्लेस होतो OH ग्रुपमध्ये आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल परत ROH बाय प्रोडक्ट असेल प्लस AgX आणि इथं जो तुम्हाला कंपाऊंड मिळेल तो परत त्या ठिकाणी अल्कोहोल असेल. तर दिस इज द रिएक्शन. सेम एक्झाम्पल्स तुम्ही पहिल्यासारखे कॅरी करू शकता. तर दिस इज द सेकंड मेथड विच इज कॉल्ड ॲज द रिएक्शन विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड. त्यानंतर थर्ड आहे रिएक्शन विथ सोडियम अल्कॉक्साइड. हा सोडियम अल्कॉक्साइड रिएजंट आपल्याला म्हणून यूज करायचा. आता पहा हा सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे काय असतो. सोडियम Na म्हणजे सोडियम, अल्क अल्क म्हणजे R आणि ऑक्साइड ऑक्साइड ज्याला आपण O म्हणूया. म्हणजे अशा प्रकारे त्याला आपल्याला रिप्रेझेंट करता येतं सोडियम अल्क ऑक्साइड. 3 वर्ड्स आहेत लक्षात घ्या. सोडियम Na, अल्क म्हणजे तो अल्किल ग्रुप रूट वर्ड त्या ठिकाणी घेऊयात आपण, आणि ऑक्साइड म्हणजे O, की याला आपल्याला जनरेट करता येतं अल्कोहोल पासून, की ज्या अल्कोहोल मधला जो हायड्रोजन ॲटम आहे तो एक हायड्रोजन ॲटम जर एका Na ने रिप्लेस जर झाला तर जो तयार होणारा कंपाऊंड मिळतो याला म्हणायचं आहे सोडियम अल्कॉक्साइड. अल्कॉक्साइड म्हणजे अल्किल ग्रुप मध्ये ऑक्सिजन ॲटम त्या ठिकाणी असेल, याला तुम्ही काय म्हणणार आहात. दिस इज द अल्कॉक्साइड, की जो प्रिपेअर करता येतो कशापासून, अल्कोहोल पासून. तर अशा सोडियम अल्कॉक्साइड सोबत आपल्याला अल्किल हलाइडची रिएक्शन करायची आहे. पहा RX अल्किल हलाइड, याची रिएक्शन केली आपण RONA सोडियम अल्कॉक्साइड. आता या ठिकाणी इथे पण R आहे, इथे पण R आहे. हा R वेगळा आहे म्हणून हे रिप्रेझेंट ऍक्च्युअल मध्ये एकच आहे, फक्त त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी आपण याला R डॅश न सिंबॉलिकली डिनोट करूया. याची रिएक्शन होते. परत रिएक्शन होत असताना सबस्टिट्यूशन रिएक्शन, ज्यामध्ये हा X रिप्लेस होतो यामध्ये या न्यूक्लिओफाइल OR आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. पहा R. आता बॉन्ड कुठून ब्रेक झाला, सोडियम आणि ऑक्सिजन कडून बॉन्ड ब्रेक झाला, म्हणून हा जेव्हा या R सोबत बॉन्ड तयार होईल तेव्हा तयार होत असताना ऑक्सिजन पासून तो तयार होणार, म्हणजे OR डॅश. याला मी रिव्हर्स असं लिहिते. तर अशा प्रकारे हा जो तुम्हाला कंपाऊंड मिळाला याला म्हणायचं आहे इथर. हा इथर असेल. तुम्ही 11वी मध्ये फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी शिकलेला आहात, ज्याच्यामध्ये OR ऑक्सिजन ॲटम आणि ऑक्सिजनला 2 अल्काइल ग्रुप जर अटॅच असतील तर त्या कंपाऊंडला आपण इथर असं म्हणतो. एक्झाम्पल घेऊया. CH3 CH2 Br, इथिल ब्रोमाइड झाला तो, आणि याची रिएक्शन C2H5 ONA सोबत झाली. आता याचं नाव कसं द्यायचं लक्षात घ्या. Na म्हणजे सोडियम. आता या ठिकाणी C2 कार्बनचे 2 ॲटम्स आहेत, म्हणजे तो कोणता अल्क झाला, तो इथ रूट वर्ड इथ झाला, आणि ऑक्सिजन ॲटम ऑक्साइड, म्हणजे त्याला म्हणत असताना काय म्हणणार तुम्ही, सोडियम इथऑक्साइड. सोडियम इथऑक्साइड ज्याला म्हणतो आपण. परत एकदा लक्षात घ्या. Na सोडियम झाला तो, C2H5 विथ ऑक्सिजन ॲटम. C2 म्हणजे 2 कार्बन ॲटम, रूट वर्ड असेल इथ, आणि ऑक्सिजन आहे म्हणून त्याला लावायचं आहे ऑक्साइड, म्हणजे त्याचं पूर्ण नाव असेल सोडियम इथऑक्साइड. परत वरच्या रिएक्शन प्रमाणे ब्रोमीन ॲटम हा
या OC2H ना H5 ना रिप्लेस होतो आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल CH3CH2. परत बॉन्ड कुठून ब्रेक झाला? सोडियम आणि ऑक्सिजन मधला ब्रेक झाला, म्हणून ऑक्सिजन कडून या कार्बनला तो बॉन्ड नवीन बॉन्ड तो तयार करतो अँड फॉर्मेशन ऑफ OC2H5 प्लस बाय प्रोडक्ट काय मिळेल तुम्हाला? Na विथ Br कॉल्ड ॲज द NaBr. आणि त्याचं नेम तुम्हाला देता येतं. पहा यामध्ये इथिल म्हणजे या ठिकाणी तो इथिल आणि हा सुद्धा इथिल आहे, त्याला डायमिथाइल इथर म्हणता येतं. किंवा या ठिकाणी ऑक्सिजन ॲटम विथ दिस C2H5 त्याला इथॉक्सी ग्रुप असं सुद्धा म्हणता येतं. आणि 2 कार्बन ॲटम्स आहेत म्हणून पॅरेंट अल्केन नेम इज द इथेन, म्हणजे इथॉक्सी इथेन हा तुम्हाला त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो. तुम्हाला क्वेश्चन असाही विचारला जातो की हाऊ विल यू कन्वर्ट इथिल ब्रोमाइड इनटू इथॉक्सी इथेन, यामध्ये तुम्ही कसं कन्वर्ट करणार त्याला? तर त्यासाठी त्यामध्ये कोणता रिएजंट यूज केलाय आपण? सोडियम इथॉक्साइड. दिस इज द थर्ड रिएक्शन विथ द सोडियम अल्कोक्साइड. नेक्स्ट फोर्थ रिएक्शन आहे रिएक्शन विथ सिल्वर कार्बोक्सिलेट. आता हा सुद्धा एक रिएजंट आहे. पहा हा रिएजंट आपण कशापासून डिराइव्ह करणार? आता कार्बोक्सिलेट ज्याला आपण कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणू RCOOH, हा कार्बोक्सिलिक ऍसिड झाला. आणि या कार्बोक्सिलिक ऍसिड मधला एक हायड्रोजन ॲटम, हा हायड्रोजन ॲटम रिप्लेस केला आपण सिल्वर म्हणजे Ag ला. तर तुम्हाला काय मिळेल? RCOOAg हा सॉल्ट मिळाला, म्हणजे हायड्रोजन ॲटम हा Ag ने रिप्लेस झाला. तर इथे तो तयार होणारा जो कंपाऊंड असेल याला म्हणायचं आहे Ag म्हणजे सिल्वर. Ag मीन्स सिल्वर. आणि हा जो ग्रुप आहे त्याला कार्बोक्सिलेट किंवा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड असं सुद्धा तुम्हाला त्याला म्हणतात. तर इथे मी तयार केलेला हा जो रिएजंट आहे सिल्वर कार्बोक्सिलेट, या रिएजंट सोबत अल्किल हॅलाइडची रिएक्शन करायची आहे. पहा RX इज रिएक्टेड विथ, फक्त मी याला लिहित असताना रिव्हर्स लिहिते, म्हणजे AgOC डबल बॉन्ड OR. फक्त याला डिनोट इथे पण R आहे, इथे पण R आहे, म्हणजे हा वेगळा आहे म्हणून डिनोट करण्यासाठी त्याला मी R डॅश ने डिनोट करते. आणि COO की ज्यामध्ये ऑक्सिजन C डबल बॉन्ड O, कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असतो, याच्यासोबत रिएक्शन केली आहे. तर परत सबस्टिट्यूशन की ज्या सबस्टिट्यूशन रिएक्शन मध्ये X रिप्लेस होतो परत या न्यूक्लियोफाईलनं RC डबल बॉन्ड O आणि यामध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळेल R. त्यानंतर बॉन्ड इथून ब्रेक झालाय म्हणजे ऑक्सिजन ॲटम कडून या R ला बॉन्ड अटॅच होणार आणि इथं जो तुम्हाला मिळेल या कंपाऊंड जो असेल याला इस्टर असं म्हणायचं आणि प्लस बाय प्रोडक्ट काय असेल AgX. हा त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट असेल, प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये तुम्हाला मिळतो. दिस इज द जनरल रिएक्शन. एक्झाम्पल घेऊयात आपण. CH3CH2Br इथाइल ब्रोमाइड ची रिएक्शन AgOC डबल बॉन्ड OCH3 घेतला. तर वरच्या रिएक्शन प्रमाणे काय होणार सबस्टिट्यूशन की ज्यामध्ये Ag विथ दिस Br हा बाहेर पडेल आणि प्रोडक्ट मिळत असताना CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड आता O C डबल बॉन्ड OCH3 हा तुम्हाला कळेल आणि प्लस बाय प्रोडक्ट असेल AgBr. हा तुम्हाला इस्टर मिळाला.
यामध्ये त्याचं नेम देत असताना इथे ऑक्सिजनला अटॅच असणारा हा जो अल्काइल ग्रुप आहे, 2 कार्बन ॲटम्स, म्हणून तो इथाइल असेल, आणि 1 आणि 2 कार्बन म्हणून त्यामध्ये तो इथेन झाला, आणि एंडिंग ई इज रिप्लेस्ड बाय OH, म्हणजे इथिल इथॅनोएट हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळतो. त्याला आपण इस्टर असं म्हणू शकतो, किंवा इथिल ॲसिटेट हा सुद्धा तुम्हाला त्याला म्हणतो. दिस इज द फर्स्ट रिॲक्शन. नेक्स्ट आहे रिॲक्शन विथ अमोनिया. अल्किल हॅलाइडची रिॲक्शन आपल्याला अमोनिया सोबत करायची. अमोनियाचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NH3 आहे, पण हा NH3 मात्र अल्कोहोलिक असेल, आणि कंडिशन हीट अंडर प्रेशर. ही कंडिशन अगोदरची कंडिशन लक्षात घ्या, हीट विथ अंडर प्रेशर. आता यामध्ये NH3 मधला न्यूक्लिओफाईल आपण जनरेट करू. याला लिहित असताना NH2 असं लिहितात, म्हणजे याच्या मधला बॉन्ड जेव्हा ब्रेक होईल तेव्हा NH2 कॅरीज द निगेटिव्ह चार्ज आणि हायड्रोजन इज पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे या ठिकाणी हा जो न्यूक्लिओफाईल आहे X तो रिप्लेस होतो NH2 न. म्हणजे काय मिळेल, बाय प्रोडक्ट काय मिळेल या ठिकाणी, हा H विथ दिस X, म्हणजे X रिप्लेस झाला NH2 न, आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळेल RNH2 प्लस HX. दिस इज कॉल्ड ॲज द NH2 1 डिग्री अमाइन, ज्याला प्रायमरी अमाइन असं म्हणतात. तर हा तुम्हाला प्रोडक्ट सिंपल रिॲक्शन होते. एक्झाम्पल C2H5Br प्लस NH3. NH3 जो अल्कोहोलिक असेल, हीट अंडर प्रेशर, परत वरच्या रिॲक्शन प्रमाणे NH3 ला लिहिता येतं H विथ NH2, हा Br H सोबत, म्हणजे HBr च्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल C2H5NH2. हा बाय प्रोडक्ट, म्हणजे सॉरी हा प्रोडक्ट असेल, आणि बाय प्रोडक्ट इज द HBr, आणि याचा नेम देता येईल C2H5 म्हणजे तो इथाइल ग्रुप आहे, आणि NH2 म्हणजे अमाइन, इथिल अमाइन हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट. दिस इज द रिॲक्शन. नेक्स्ट बघूयात आपण. नेक्स्ट रिॲक्शन आहे रिॲक्शन विथ पोटॅशियम सायनाइड आणि रिॲक्शन विथ सिल्वर सायनाइड. या दोघांना कंबाईन केलेलं आहे, लक्षात घ्या. आता यामध्ये आपण कंबाईन याच्यासाठी पाहायचं आहे, पहा RX अल्किल हलाइड. या अल्किल हलाइडची रिॲक्शन KCN सोबत, म्हणजे पोटॅशियम सायनाइड सोबत होते, आणि त्याच अल्किल हलाइडची रिॲक्शन सिल्वर सायनाइड सोबत होते. आता यामध्ये प्रोडक्ट मिळत असताना काय होईल, आता लक्षात आलंच असेल तुम्हाला की इथे जो X आहे, जो न्यूक्लिओफाईल आहे, या CN म्हणजे पोटॅशियम आणि सायनाइड मधला बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो, K कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, CN कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. AgCN मधला बॉन्ड जेव्हा ब्रेक होईल, Ag कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज, CN कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. आता यामध्ये काय होणार, K विथ दिस X हा K सोबत जाणार, आणि तुम्हाला प्रोडक्ट काय मिळेल, ऑब्विसली R हा CN सोबत अटॅच होतो, म्हणजे RCN आणि प्लस KX हा बाय प्रोडक्ट मिळाला, ज्याला आपण काय म्हणूया, अल्किल सायनाइड. परंतु तेच रिॲक्शन AgCN सोबत जेव्हा होते तेव्हा मात्र या ठिकाणी CN मधला बॉन्ड ब्रेक होतो, परंतु CN हा जो न्यूक्लिओफाईल आहे किंवा CN हा जो रिएजंट आहे, तर हा मात्र ॲम्बिडेंटेट असतो. ॲम्बिडेंटेट म्हणजे काय, की जेव्हा पॉइंट ऑफ अटॅचमेंट ही दुसऱ्या आरला म्हणजे दुसऱ्या कार्बनला जेव्हा अटॅच होईल, तो कार्बन कडून एक अटॅच होईल किंवा नायट्रोजन कडून सुद्धा तो अटॅच होऊ शकतो. त्यामुळे की जेव्हा सिल्वर सायनाइड सोबत रिॲक्शन होते तेव्हा पॉइंट ऑफ अटॅचमेंट या CN ची या कार्बनला मात्र नायट्रोजन कडून असेल, आणि तुम्हाला प्रोडक्ट मिळत असताना RNC CNच आहे, फक्त त्याला लिहित असताना मात्र काय करायचंय,
NC लिहायचं आहे आणि प्लस AgX. Ag या X सोबत तुम्हाला बाय प्रोडक्टच्या फॉर्म मध्ये तुम्हाला तो मिळेल ऍज अ प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये. आणि NC म्हणजे हा जर असेल पॉइंट ऑफ अटॅचमेंट नायट्रोजन कडून जर असेल तर त्या कंपाऊंडला त्या फंक्शनल ग्रुपला मात्र काय म्हणायचं, आयसोसायनाइड. दोघांमध्ये फरक लक्षात घ्या. CN जर असेल कार्बन कडून बॉन्डेड असेल सायनाइड म्हणणार, नायट्रोजन कडून बॉन्डेड असेल तर तेव्हा त्याला तुम्ही आयसोसायनाइड असं म्हणणार. आता थोडंसं लक्षात घेऊ आपण की KCN आणि AgCN मध्ये तुम्हाला प्रोडक्ट मिळत असताना थोडासा डिफरंट प्रोडक्ट हा का मिळतो. तर कॉन्सन्ट्रेट करा इकडे. KCN आणि दुसरा कोणता घेतला आपण, AgCN. या दोघांची रिएक्शन जेव्हा RX सोबत होते तेव्हा प्रोडक्ट मिळत असताना सायनाइड आयसोसायनाइड असा तुम्हाला मिळेल. आता एक लक्षात घ्या, KCN हा मात्र एक आयोनिक कंपाऊंड आहे. KCN हा मात्र कोणता कंपाऊंड आहे, आयोनिक कंपाऊंड आहे. तर AgCN हा मात्र त्या ठिकाणी कोव्हॅलंट कंपाऊंड असतो. हा मात्र कोव्हॅलंट कंपाऊंड आहे. त्याच्यानंतर KCN यांच्यामधला बॉन्ड जेव्हा ब्रेक होतो तेव्हा ज्यामध्ये कार्बन आणि नायट्रोजन हे दोन्ही पण ऍटम इक्वली त्या ठिकाणी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स हे डोनेट करण्याची कॅपॅसिटी ही दोघांमध्ये पण असते. म्हणजे या ठिकाणी बोथ कार्बन अँड नायट्रोजन डोनेटिंग इलेक्ट्रॉन पेअर, दोघे पण इलेक्ट्रॉन पेअर हे डोनेट करतात. परंतु इकडे मात्र AgCN मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळे काय होईल, फक्त त्यातला ओनली नायट्रोजन डोनेटिंग इलेक्ट्रॉन पेअर, त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन पेअर आहे ते फक्त नायट्रोजन हाच फक्त डोनेट करतो. आणि म्हणून यामध्ये कार्बन हॅव अ टेंडन्सी टू फॉर्म बॉन्ड विथ दिस कार्बन आणि यामध्ये कार्बन कडून बॉन्डिंग त्या कार्बनला होऊ शकते. कार्बन कडून बॉन्डिंग त्या ठिकाणी होणार आणि इकडे नायट्रोजन फक्त हा त्या ठिकाणी डोनेट करत असल्यामुळे इलेक्ट्रॉन म्हणजे बॉन्डिंग कुठून होणार, फक्त त्याची नायट्रोजन कडून होणार. कधी कधी तुम्हाला क्वेश्चन असाही विचारला जातो की व्हाय अल्किल हलाइड इज रिएक्टेड विथ KCN फॉर अल्किल सायनाइड whereas when silver cyanide is reacted with alkyl halide then it forms the isocyanide. तेव्हा त्याचं रिझन तुम्हाला लिहायचं आहे. 2 मार्कासाठी क्वेश्चन विचारलं जाऊ शकतो. त्यामध्ये हे 2-3 पॉइंट्स त्या ठिकाणी महत्वाचे. तिसरा पॉइंट लिहित असताना म्हणून कार्बन कडून बॉन्डिंग त्याची होते त्या दुसऱ्या कार्बनला, इथे मात्र नायट्रोजन कडून त्या कार्बनला बॉन्डिंग होते. तर हे रिझन तुम्हाला त्यामध्ये इन्क्लूड करता येते. 2 मार्कासाठी गिव्ह रिझन असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट रिएक्शन्स आहेत, 2 रिएक्शन्स परत राहिलेल्या. रिएक्शन विथ पोटॅशियम नायट्राइड आणि रिएक्शन विथ सिल्वर नायट्राइड. परत आपण याला कंबाईन त्या ठिकाणी लिहूया. RX म्हणजे अल्किल हलाइड ची रिएक्शन पोटॅशियम नायट्राइड सोबत होती KNO2, त्याला KONO असं लिहिलं तरी चालेल किंवा त्यालाच तुम्ही KNO2 पोटॅशियम नायट्राइड असं लिहिलं तरी चालेल. आता यामध्ये परत यातला बॉन्ड ब्रेक होणार आणि यात हा O विथ दिस K यातला बॉन्ड ब्रेक होईल. दिस K कॅरीज द पॉझिटिव्ह चार्ज अँड दिस NO2 त्यामध्ये कॅरीज द निगेटिव्ह चार्ज. आता यामध्ये ऑब्विसली आधीच्या रिएक्शन प्रमाणे लक्षात आलं असेल तुम्हाला की X हा NO2 ग्रुपनं रिप्लेस होतो आणि X K सोबत KX च्या फॉर्म मध्ये बाहेर पडेल. म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट मिळणार R O and डबल बॉन्ड O प्लस KX हा बाय प्रोडक्ट असेल. याला म्हणायचे R is called as the alkyl and ONO means it is called as the nitrite. अल्किल नायट्राइड हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. म्हणजे पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची ऑक्सिजन कडून असेल या R ला. नेक्स्ट आहे सिल्वर नायट्राइड. इट इज द AgNO2.
याला सुद्धा तुम्ही ONO या फॉर्म मध्ये लिहू शकता. पण एक लक्षात घ्या, परत सिल्वर नायट्राइड सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा मात्र परत X विथ दिस Ag हा बॉन्ड ब्रेक होणार. हा निगेटिव्ह पार्ट असेल, हा पॉझिटिव्ह पार्ट असणार. हा न्यूक्लिओफाईल या NO2 न रिप्लेस होतो. म्हणजे तुम्हाला ऑब्विसली प्रोडक्ट बाय प्रोडक्ट जो मिळेल तो Ag विथ दिस X, म्हणजे प्रोडक्ट काय असेल R विथ दिस NO2, R NO2 आणि प्लस AgX सिल्वर कलर प्रेसिपिटेटच्या फॉर्म मध्ये तुम्हाला मिळेल. आणि इथे जो मिळाला तुम्हाला NO2 ग्रुप, याला आपण नायट्रो ग्रुप म्हणूयात आणि R इज कॉल्ड ॲज द अल्केन. नायट्रो अल्केन हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. तर हा या दोन रिॲक्शन मध्ये बेसिक डिफरन्स आहे. जसं पूर्वीच्या रिॲक्शन मध्ये आपण पाहिला KCl पोटॅशियम सायनाइड आणि सिल्वर सायनाइड या दोघांमध्ये रिॲक्शन होत असताना बाय प्रोडक्ट मध्ये थोडासा डिफरन्स आहे. तसंच इथे सुद्धा की यामध्ये पोटॅशियम नायट्राइड सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा ऑक्सिजन कडून या आरला पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल आणि सिल्वर नायट्राइड सोबत जेव्हा त्याची रिॲक्शन होईल तेव्हा मात्र नायट्रोजन कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल. कारण NO2 हा परत बायडेंटेट त्या ठिकाणी ॲम्बिडेंटेट त्यामध्ये तो रिएजन असेल. ॲम्बिडेंटेट म्हणजे ज्याची पॉइंट ऑफ अटॅचमेंट आयदर फ्रॉम बोथ दिस ॲटम, दोन्ही ॲटम कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्या आरला त्या कार्बनला त्यामध्ये असू शकते. हा बेसिक डिफरन्स तुम्हाला यामध्ये लक्षात घ्यायचा. हे आपण जनरल रिॲक्शन पाहिली. आता आपण ज्या सर्व न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ज्या पाहिलेल्या आहेत तर ह्या एकत्रितपणे तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कशा लक्षात ठेवणार आहात? तर यासाठी आपण एक फ्लो चार्ट तयार केलेला आहे. कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये खूप जास्त रिॲक्शन्स असतात आणि रिएजंट्स सुद्धा खूप जास्त तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. अशा वेळेस मात्र थोडासा टेक्निकली त्याचा अभ्यास करायचा आहे. की टेक्निकली अभ्यास करत असताना हाऊ टू रिमेंबर इट हे सगळ्यात महत्वाचं. तर त्यासाठी आपण ज्या रिॲक्शन्स आतापर्यंत घेतलेल्या आहेत नो रिॲक्शन्स की ज्यामध्ये फ्लोचार्टच्या फॉर्म मध्ये की ज्याच्यामध्ये बेसिकली स्टार्टिंग मटेरियल इज द सेम वन. फक्त या ठिकाणी ॲरोवरती जे लिहिलेले आहेत हे सर्व रिएजंट्स लिहिलेले आहेत आणि राईट साईडला हे सगळे प्रोडक्ट्स लिहिलेले आहेत. तर त्यामध्ये आपण पहा पहिली रिॲक्शन NaOH किंवा KOH सोबत घेतली पण तो कसा असेल ॲक्वियस असेल. रिॲक्शन होते जेव्हा याची तेव्हा मात्र तुम्हाला अल्कोहोल हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल. दुसऱ्या रिॲक्शन मध्ये मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड सोबत रिॲक्शन केली तर तुम्हाला परत हा अल्कोहोल मिळाला. म्हणजे दोन्ही रिॲक्शन मध्ये अल्कोहोल हा त्या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट मिळेल. तिसऱ्या रिॲक्शन मध्ये सोडियम अल्कॉक्साईड या रिएजंटचं नाव आहे सोडियम अल्कॉक्साईड. तेव्हा तुम्हाला इथर नावाचा हा प्रोडक्ट मिळतो. जनरल त्याचा फॉर्म लक्षात ठेवा. जनरल फॉर्म लक्षात ठेवला तर बाकीचे तुम्हाला कोणते एक्झाम्पल्स त्याच्यावरती फॉलो करता येतात. त्यानंतर हा आहे सिल्वर कार्बोक्सिलेट सोबत जेव्हा त्याची RX ची रिॲक्शन होते तेव्हा X हा या न्यूक्लिओफाईलला त्या ठिकाणी रिप्लेस होतो आणि तुम्हाला प्रोडक्ट हा ईस्टर मिळेल. ईस्टर साठी लक्षात घ्या RC डबल बॉन्ड O हा फंक्शनल ग्रुप असतो. तेच त्याची रिॲक्शन अमोनिया सोबत जर केली तर तुम्हाला अमाइन 1 डिग्री अमाइन म्हणजे NH2 हा त्या ठिकाणी मिळाला. त्यानंतर KCl सोबत रिॲक्शन होते तेव्हा तुम्हाला सायनाइड हा त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळेल. तेच त्याची रिॲक्शन AgCN सोबत जेव्हा होईल तेव्हा आयसोसायनाइड. फक्त दोघांमध्ये डिफरन्स लक्षात घ्या म्हणून दोघं कलेक्टिव्हली लक्षात घ्यायचे की KCl सोबत जर केलं तर सायनाइड म्हणजे पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची कार्बन कडून कार्बनला असेल आणि AgCl सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा आयसोसायनाइड मिळतो की जेव्हा पॉइंट ऑफ अटॅचमेंट त्याची नायट्रोजन कडून असेल त्या कार्बनला. नंतर लास्ट बट नॉट पोटॅशियम नायट्राइड सोबत जेव्हा रिॲक्शन होते तेव्हा परत हा न्यूक्लिओफाईल असेल NO2 नायट्राइड ज्याला म्हणत आपण त्याला आणि इथे तुम्हाला जो मिळेल त्याला म्हणायचे अल्किल नायट्राइड. परत पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑक्सिजन कडून असेल त्या कार्बनला आणि द लास्ट वन AgNO2 सोबत म्हणजे याच्यामधला न्यूक्लिओफाईल कोणता आहे NO2. तर याच्यासोबत जेव्हा रिॲक्शन होते अल्किल हलाइडची तेव्हा मात्र NO2 तुम्हाला नायट्रो अल्केन हा त्या ठिकाणी मिळतो. फक्त या दोघांमध्ये लक्षात घ्या डिफरन्स. परत ऑक्सिजन कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल आणि जेव्हा AgNO2 सोबत होते तेव्हा नायट्रोजन कडून पॉइंट ऑफ अटॅचमेंट असेल. म्हणजे ह्या दोन रिॲक्शन्स अशा एकूण 4 रिॲक्शन्स मध्ये Ag असेल तेव्हा पॉइंट ऑफ अटॅचमेंट कोणाकडून करायची लक्षात घ्यायची नायट्रोजन.
तर अशा प्रकारे हे तुम्हाला इन शॉर्ट लक्षात घेता येईल. आता याच्यामध्ये प्रश्न विचारत असताना वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात. मी एक टाईप तुम्हाला सांगते की नेम द रिएजंट्स यूज टू कन्वर्ट द फॉलोइंग कन्वर्शन्स. हे कन्वर्जन्स होतात, लक्षात घ्या. या रिॲक्शन बेस्ड हे एक्झाम्पल असेल. इथिल ब्रोमाइडचं कन्वर्शन इथिल अमाइन मध्ये करायचं. काय फरक आहे लक्षात घ्यायचं. ब्रोमाइडचं कन्वर्शन अमाइन मध्ये करायचं. मग अमाइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला फक्त रिएजंटचं नेम लिहायचं. नेम द रिएजंट. मग आता अमाइन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा अमाइन आहे, तर करण्यासाठी आपण कोणता रिएजंट यूज करतो. अमोनिया. म्हणजे मग इथे तुम्ही रिएजंटचं नाव काय लिहिणार, फक्त NH3 अमोनिया असेल. दुसरा आहे मिथिल आयोडाईड. आणि ह्या मिथिल आयोडाईडचं कन्वर्शन तुम्हाला सायनाइड मध्ये करायचं. सायनाइड पहा, सायनाइड म्हणजे CN. मग हे कन्वर्शन करण्यासाठी कोणता रिएजंट यूज केला आपण, KCl. म्हणजे याचा आन्सर असेल पोटॅशियम सायनाइड. हा त्या ठिकाणी रिएजंट असेल. तिसरं एक्झाम्पल लक्षात घ्या. प्रोपिल ब्रोमाइडचं कन्वर्शन नायट्रोप्रोपेन मध्ये केलं. नायट्रो ग्रुप NO2. NO2 ग्रुप कुठं असतो, नायट्रो अल्किन मध्ये. म्हणजे यामध्ये कोणता रिएजंट असेल, त्याचा आन्सर असेल या ठिकाणी AgNO2 सिल्वर नायट्राइट असेल. चौथा एक्झाम्पल लक्षात घ्या. ते रिएक्शन दिलेली आहे, पहा फरक लक्षात घ्या. Br आणि Brचं कन्वर्शन ONO मध्ये झालंय. ONO म्हणजे तो काय असेल, नायट्राइट असेल. मग नायट्राइट हा तुम्हाला कोणत्या याच्यापासून मिळतो, की जेव्हा त्याची रिएक्शन कशासोबत होते, पोटॅशियम नायट्राइट सोबत होते. म्हणजे त्याचा आन्सर काय असेल, रिएजंटचं नेम काय असेल, पोटॅशियम नायट्राइट. आणि शेवटचं इथिल ब्रोमाइड Brचं कन्वर्शन झालंय OCH3 मध्ये. बाकीचा हा अलीकडचा ग्रुप त्याचा ऍज इट इज आहे. म्हणजे इथं OCH3 म्हणजे OCH3 म्हणजे तो ऑब्विसली इथर असेल. पहा इथर तुम्हाला मिळालं. इथर साठी मग कोणता रिएजंट घेतला आपण, इट इज सोडियम अल्कॉक्साइड म्हणजे NaOR. आपण सोडियम अल्कॉक्साइड. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारू शकतात किंवा रिॲक्शन्स त्यामध्ये विचारल्या जाऊ शकतात. दिस इज द फर्स्ट.